विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांचे निष्ठावंत सहकारी रोहित कनगरे यांनी सामाजिक बांधिलकी जपून आणि आपल्या नेत्याच्या आदर्शावर चालत आपला वाढदिवस स्तुत्य उपक्रमाने साजरा केला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी येथील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करून रोहित कनगरे यांनी समाजात एक वेगळा पायंडा पाडला आहे। त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सदर कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी रोहित कनगरे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत म्हणाले, खऱ्या अर्थाने आपल्या नेतृत्वाने घालून दिलेल्या आदर्शाची आणि शिकवणुकीची ही सकारात्मक वाटचाल आहे। माजी सभापती सुनील देवकर आणि सरपंच संदीप देवकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत रोहित कनगरे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी उद्दंड शुभेच्छा दिल्या। आपल्या सत्काराला आणि शुभेच्छांना उत्तर देताना रोहित कनगरे म्हणाले, माझ्या नेतृत्वाचा आदर्श हीच माझ्या या सर्व उपक्रमांमागची खरी प्रेरणा आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करता आला आणि मान्यवरांचे आशीर्वाद लाभले, यामुळे मनस्वी समाधान वाटत आहे। आगामी काळात असेच विविध सामाजिक उपक्रम राबवून आमदार विवेक भैया कोल्हे यांना अपेक्षित असलेला सामाजिक कार्याचा आलेख अधिक उंचावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन। यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, माजी सभापती सुनील देवकर, सरपंच संदीप देवकर, सरपंच अनुराग भाऊ येवले, बाबासाहेब कोळपे, नगरसेवक स्वप्नील मंजुळ, कलविंदर सिंग डडियाल, अशोक वराट, मनोज इंगळे, समाधान कुरे, पंकज कुरे, गौरव वाढाव, शैलेश नागरे, स्वराज सूर्यवंशी, तोहित कच्ची, संकेत पाटील, प्रतीक पगारे, फरदीन शेख, मनीष देवकर, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। आज या सत्कारमूर्ती आहेत रोहित कनगरे, आमच्या युवा प्रतिष्ठानचे सदस्य आणि टाकळीतील एक उद्योजक मनीष देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज रोहित कनगरेंनी जे चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल प्रथमतः आमच्या व्यासपीठाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। कारण आज त्या पिढीला जर म्हटलं तर वाढदिवस म्हटला का पार्ट्या यंदा हे असतं, पण या सगळ्याला फाटा देऊन त्यांनी एक चांगला उपक्रम आणि जिथं गरज होती तिथं दिला। पण ही शिकवण नेत्याकडून मिळत असते, कारण जर आपण बघितलं कोल्हे साहेब असतील, बिपिन दादा असतील, त्यांची तिसरी पिढी विवेक भैया असेल, काही कायमच सामाजिक उपक्रम करत असतात। स्वतःच्या वाढदिवसाला बिपिन दादा स्वतः 1 लाख वह्या वाटतात। गेल्या अनेक 25 वर्षापासून मला आठवतं तसं दादांनी कधी वाढदिवसाला हार, फुलं, तुरे, शाल कधी घेतलेला नाही। विवेक भैया त्याच पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करतात आणि म्हणून नेत्याचे गुण घेऊन आज त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आमचे रोहित असतील यांनी जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। आणि आपण सर्वांनी आम्हाला येऊन जो आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। आणि पुन्हा एकदा रोहित आणि मनीष भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा। वैयक्तिक माझ्या संधान कुटुंबियाकडून, आमच्या कोपरगाव नगर परिषदेकडून, कोपरगावच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे व विधान परिषदेचे आमदार माननीय विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याच्या अध्यक्ष साहेब त्यांचे पालक आले, आमच्या माता भगिनी आणल्या इथं, त्या देखील अतिशय खुश आहे तर आमच्या मुलाला शाळेसाठी बॅग मिळते। आज बॅग घ्यायला गेलो तर आज 500-600च्या पुढे बॅग मिळते। पण रोहित दादा, आपण आपल्या सर्व मित्रांनी हा आपला उपक्रम, आपला वाढदिवस अतिशय सुंदर, कारण जे शिक्षण ही सगळ्यात मोठी संपत्ती आणि या शिक्षणासाठी या मुलांना भविष्यात काही करण्यासाठी जो शिक्षणाचा खरा बोजा असतो तो पाठीवर असतो, पाठीतून तो असला जातो। अतिशय चांगलं कार्य या वाढदिवसानिमित्ताने आपण घेतलं, त्याबद्दल आपल्या ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या कोल्हेपाटील परिवाराच्या वतीने रोहित दादा आपल्या वाढदिवसाच्या, त्यानंतर आपले मनीष दादा आपल्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, बरोबर आमचे सभापती सुनील देवकर यांनी आम्हाला सकाळी सांगितलं आपल्या रोहितचा वाढदिवस आहे आणि रोहितचा वाढदिवस हा कुठल्याही, जसं आपल्या कोल्हे कुटुंबियांनी आपल्याला घडून दिलं नाही, वाढदिवस कुठं काम जाम न करता जसं बिपिन दादांनी आपल्याला घडून दिलं। ज्यावेळेस आपलं शालेय वर्ष चालू होतं त्यावेळेस ज्यावेळेस दादांचा वाढदिवस असतो त्यावेळेस शालेय पुस्तक, गणवेश याचं वाटप केलं जातं आणि हाच कोल्हे कुटुंबाचा वारसा धरून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने या रोहित व त्यांच्या मित्रमंडळांनी सगळ्यांनी ठरवलं की टाकळीच्या शाळेला या गोरगरीब मुलांना या स्कूल बॅगी द्यायच्या। जेव्हा सुनीलने मला सांगितलं मी या उपक्रमला, मी बरोबर रोहित तुला मनपूर्वक शुभेच्छा देतो की हा उपक्रम तू आमच्या टाकळीने राबवला। आणि खरोखर असं दानपूर व्यक्तिमत्व पाहिजे। कुठल्याही नोकरीतलं वासू, लाईन्सला वासू हे तर जागतिक काम करता, पण स्वतःहून स्वतःचा वाढदिवस साजरा न करता ही संकल्पना आम्ही रोहित भाऊ नक्कीच आमच्या टाकळीच्या ग्रामस्थांच्या वतीने, संपूर्ण देवकर कुटुंबाच्या वतीने आपल्याला मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा। आज माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले कोपरगाव नगरीचे नगराध्यक्ष, माझे मार्गदर्शक आदरणीय परागजी संधान साहेब, तसेच माजी सभापती श्री सुनीलजी देवकर साहेब, तसेच सरपंच श्री संजयजी देवकर साहेब, उपस्थित असलेले
बाबासाहेब कोळपे, कलविंदर सिंग गडियाल, त्यानंतर उत्तमराव माळी, अनुरागजी येवले साहेब, उपस्थित असलेले माझे सर्व मित्र परिवार व स्टाफ व मुख्याध्यापिका सर्वांचे मी प्रथमतः आभार मानतो की आज हा शाळेत बॅग वाटपाचा कार्यक्रमाचा घेण्याचा योग आला. अशी भाषणाची तर काही संकेत नाही, पण मग भावना अशी म्हणजे मी प्रत्येक वाढदिवसाला काही ना काही एक सामाजिक कार्य हे करत असतो. कारण आदरणीय माझे मार्गदर्शक आदरणीय विखे भैया कोल्हे तसेच परमजी सन्ना साहेब यांनी वेळोवेळी प्रत्येक गोष्ट शिकवली आहे की कुठल्याही वाढदिवसाला कुठलेही फ्लेक्स वगैरे किंवा इतर काही फटाकडे मनाच्या भांडणे हे कुठलेही फाटा सगळ्यांना फाटा देत कुठले एक सामाजिक उपक्रम आपण केले पाहिजे. तर त्याच पावलावर पाऊल टाकून आज या टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज आम्ही सर्व मित्र परिवाराच्या वतीने सॅक वाटपाचा एक कार्यक्रम आम्ही ठेवला होता व तो विद्यार्थ्यांना ती सॅक सुपूर्द केली आहे. आणि पुढच्या वाढदिवसाला जसं काही लागलं तर आम्ही सामाजिक कार्य शाळेमध्ये